जे डे साजरे केले ते विसरता आता नव्यानं नव्या जोशानं खऱ्या अर्थानं ज्या राजानं या महाराष्ट्राला मराठी म्हणून स्वाभिमानानं हक्कानं ज्यानं जगवायला शिकवलं, आज आपली जी आई आहे ज्या राजामुळे खऱ्या अर्थानं घरामध्ये आहे आणि स्वाभिमानामध्ये रस्त्यावरती चालते, ज्या राजामुळे त्या राजाची जयंती येते 19 फेब्रुवारीला. प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी होते जरूर, पण खऱ्या अर्थात सिद्धी करवले गावामध्ये नव्या जोशानं नव्या जोमानं सर्व गाव एकत्र करून का छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करू नये. खऱ्या अर्थानं काही शिकायचं असेल तर या गावाकडनं देखील शिका, कारण की सिद्धी करवले गाव सर्व राजकीय शैक्षणिक हे सर्व सोडून एक समाज आणि खऱ्या अर्थात समाज कशा रीतीने एकत्र येईल या माध्यमात 19 फेब्रुवारी ज्या राजाची मोठ्या जोशेनं मोठ्या उत्साहानं आणि एक दिवा नक्कीच सौरभ त्या राजाला लावा ज्या राजाच्यामुळे आपल्या घरातली आई माई सुरक्षित आहे. एक दिवा नक्कीच त्या राजाला लावा ज्यानं खऱ्या अर्थानं मराठी माणसाला स्वाभिमानानं ज्यानं जगवायला शिकवलं, आणि एक दिवा नक्कीच त्या राजाला लावा ज्यानं खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करून आज छत्रपती शिवराय हे नाव गरजत आलं. जाऊयात मैदानाकडे. चांगलं नाव खरं आता छत्रपती, आणि एका बाजूला मी भिवंडीमध्ये वीर तानाजी दापोडे देखील पाहतो जिथे तानाजी मालुसरेंचा देखील नावानं संघ खेळतोय, आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नेरेबी. तुम्हाला देखील दोन्ही टीमला खूप शुभेच्छा देऊ. मॅचला सुरुवात करू. उद्योजक उद्योगपती, क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व गजानन शेठ पाटील साहेबांकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपये अशी एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. गजानन शेठ पाटील तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरस स्वागत. खूप मेहनत भावेश पाटील, त्याच्यानंतर आमचे रोशन दादा असतील. दादा तुमचं देखील स्वागत आहे. तुमची देखील मेहनत सौरभ असतील, त्याच्यानंतर नयन असतील, आमचे स्वप्नील असतील, पूर्ण टीम आहे, आमचे ओंकार सर्वांनी. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये आम्ही भिवंडीमध्ये समालोचन केलं, रायगडनं खूप प्रेम दिलं, ठाण्यामध्ये समालोचन केलं, पण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये मी 8 स्कोरर पाहिले, कारण की एकावरती खऱ्या अर्थाने एक स्कोरर इथे थांबला की त्याला जेवायला देखील सोडत नाही कधी कधी, पण 8 स्कोरर मी या स्पर्धेमध्ये पाहिले. खऱ्या अर्थानं तुमचं देखील कौतुक. कित्येक स्पर्धा केल्या आम्ही, पण 8 स्कोरर या सिद्धी करवले गावामध्ये या स्पर्धे मी पाहिले, आणि हे देखील स्वप्न आमचं पूर्ण झालं. ओमकार पाटील आमचे चांगले मित्र, चॉकलेट बॉय, हँडसम बॉय, पर्सनॅलिटी लुकिंग आहे. पण जाऊयात ओमकार या मॅचकडे. दोन्ही टीमला लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल सन्मान दिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय तरी काय, बॅकअपला डोनाल आला खरा, त्याच्याकडनं मिसफिल. सेकंडचा कॉल दिलाय. डान्सर 40+ एक मॅच जिंकली आहे. आता रेग्युलर फॉर्मेट तुम्ही त्यांचा पाहता. एका बाजूला जय गणेश्वर धानसर त्यांना फाईट करते छत्रपती शिवाजी महाराज नेरेबी. दोन टीम मध्ये मॅच. मेन पंच गुरुदासजी भोईर सर आणि त्याच्यानंतर रतनजी सर त्यांना तुम्ही पाहता, आणि आमचे तिसरे पंच सचिनजी कडू सर. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा मेळाव आणि क्रिकेटचा त्रिविध सिंगम जोडलेले हे पंच आहेत. याने कित्येक वर्ष क्रिकेट त्याच्या गावासाठी खेळतायत आणि खेळला देखील जातोय. सन्मान दिलाय, भाग पाडलाय. तुम्ही पाहता मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना बारक्या पोर्जीला पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्ही पाहिलं, प्रवीण 11 खारघर मध्ये जो बंटी जोशीच्या खऱ्या अर्थाने नेतृत्वाखाली संघ खेळत होता आणि त्याला तिसऱ्या क्रमांक त्या संघाचा आला होता. तो बारक्या पोर्जी आत्ता मात्र आपल्या गावासाठी त्या अस्विस्तासाठी खेळण्यासाठी सज्ज झाला. अपील पंच हेच सांगतायत. खऱ्या अर्थानं बॉल सोडून गेला, स्तंभावरती होता, नक्कीच हेच सांगितलं गुरुदासजी भोईर सरांनी. आणखीन एक डॉट बॉल. याच ग्रामीण भागातून तुम्ही गावापासून केलेली सुरुवात, तुम्हाला शहरी क्रिकेट, त्यानंतर तुमच्या गावागावामध्ये खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग, त्यातून तुम्ही केलेला अभ्यास, तो अभ्यास तुम्हाला शहरी क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटमध्ये ओंकार नेतोय, आणि त्यातून खऱ्या अर्थानं एक नाव आवर्जून घेतलं जाईल, ते म्हणजे राजस्वरूप बारक्या पोर्जीचा पुढचा बॉल. उडवला ही बॉल, मिसफिल. इथे तुम्ही पाहता जेल पर्यंत पोहोचले होते पण कलेक्ट करता आला नाहीये, मिस्टामिक होता. या बॉलवरती धावा मिळाल्या, त्या 2-2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 4. सलामी जोडी मैदानामध्ये धनेश आणि त्याच्या जोडीला अर्जुनला तुम्ही पाहता. 8 संघ तुम्ही इनॅक्शन मध्ये आज पाहणार आहात रेग्युलर फॉर्मॅट मध्ये, ज्यातून पहिला सामना जिंकला होम टीमनं जनुमान श्री साई सिद्धी करवले. दुसरी मॅच फ्रेश तुमच्या समोर नेर आणि धानसर. अपील लाईक बिफोर आता गवसलाय जरूर, आणि विकेट महत्वाची मिळती आहे ती तुम्ही पाहताय जय गणेश्वर धानसरला, अर्थातच बारक्या पोर्जीला पहिला धक्का छत्रपती शिवाजी महाराज नेरेबीला.
जर आज कित्येक वर्षाली महाराजांबद्दल म्हणावंसं झालं, छत्रपती शिवरायांच्या बद्दल लिहिणं हे खूप सोपं आहे, त्यांच्याबद्दल वाचणं हे त्याहून सोपं आहे. छत्रपती शिवरायांची माहिती सर्वांपर्यंत पोचणं ही त्याहून सोपं आहे. पण छत्रपती शिवरायांसारखं जगणं हे मित्रांनो खूप कठीण आहे. आणि असा राजा जो होऊन गेला त्यानं प्रत्येकाला खऱ्या अर्थानं मराठी माणसाला जगायला शिकवलं, त्याला स्त्रीची खऱ्या अर्थानं इज्जत बाळगली. आणि तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. गुणगुणारं संगीत तुम्ही ऐकता या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये. सन्मान दिला, सन्मान देण्यास भाग पडला, कारण की माहिती आहे फ्रेश बॅटर आहे. इथे थोडे मिसफील झाली डोनाल्डकडनं आणि या बॉलवरती एक धाव. अशा रीतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती तुम्ही पाहता एक ओव्हरच्या नंतर 5 रन. P1 मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण. बारक्या पोर्जीची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत बारक्यासाठी. अवघ्या 5 धावेचं शतक, ज्यामध्ये तुम्ही पाहता एक महत्वाची विकेट डीज आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती साहेब, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्पीडअप करा प्लीज. प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं आहेत आणि खऱ्या अर्थानं 5 षटकासाठी 25 मिनिटाचा कालावधी आहे. 4 ओव्हर 20 मध्ये टाका प्लीज. 21वा लागला मिनिट की एक फिल्डर आम्ही आतमध्ये घेऊ. P2चा दुसरं षटक समोर ठेवण्यात आलाय. या बॉलनं बीट केलाय. आता बॅटरला राकेश पोर्जी ला तुम्ही आता पाहता बॉलिंग ट्रॅक वरती, जे खऱ्या अर्थानं बारके पोर्जी यांचे ते मोठे बंधू आहेत. ते गोलंदाजीसाठी आलाय. दोन टीम मध्ये तुम्ही मॅच एन्जॉय करता. षटकातील पुढचा बॉल फटका लाजबाब आहे. तिथे फिल्डर आहेत लॉंगॉनला. डोनाला तुम्ही पाहिला, अँड्रमचा थ्रो तुम्ही पाहिला. डोनाल्डच्या माध्यमातून 1 स्कोर पुढे चालला 6 आकड्यावरती. ओमकार गाईकर आणि त्याच्या जोडीला तुम्ही अर्जुनला पाहता. अर्जुन प्रथमच स्ट्राईक एनला आला. उडवलाय बॉल, एलिव्हेशन कमी, मिड ऑफला कॅचेसचा कॉल, पकडलाय झेल. याच्या अगोदर बॉलिंग चांगली केली बारक्यानं, झेल देखील अप्रतिम. साहेबांकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. साहेब तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरसे स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती अजित गवती आला बॅटिंगसाठी. विकेट मिळते राकेशला. अर्जुनची 0वरती तो बाद झाला. सेकंड विकेट नेरे बीला. दुसरा धक्का. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धाव पलकावरती 6 आकड्यावरती स्कोर बोर्ड थांबलाय. P2चा दुसरा टक स्विच हिटचा प्रयत्न हा देखील समोर ठेकण्यात आला. या बॉलनं देखील बीट केलाय. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये होत असताना तुम्ही पाहता अवघ्या 5 बॉल मध्ये 1च रन. P2 मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण आतापर्यंत दिलंय. 5 मध्ये अवघ्या 1च रन खर्च केली आहे. गुड बॉलिंग. शेवटचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय की आलाय जरूर. P2 मध्ये गोलंदाजी राकेश पोर्जीची आवडली असेल, धानसरकट टाळ्या झाल्याच पाहिजेत. अवघ्या 1 धावेचं षटक, ज्यामध्ये एक महत्वाची विकेट अर्जुनची घेतली. P1 P2 कशा रीतीने गोलंदाजी करावी हे दाखवण्यात आलं. बारक्या पोर्जी आणि त्याचे मोठे बंधू राकेश पोर्जी. अवघ्या 6 धावा P1 P2 मध्ये दिल्या जातात. डिझाय
चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून डोनाल्ड पोर्जी तिसऱ्या ओव्हर मध्ये आला. 23 तर्रार बॉल डायरेक्ट हिट झालाय जरूर विकेट. विकेट अजित गवतेची महत्वाची. लगोरी जास्त खेळला असावा. फिल्डर तुम्ही पाहता अलंकार केला हिट विकेट. चांगलं छत्रपती शिवरायांचं हे संगीत. खऱ्या अर्थानं अमेरिकेचा पंतप्रधान जेव्हा भारतामध्ये आला आणि भारताच्या पर्यटकाने त्यांना विचारलं की प्रेमाचं प्रतीक असलेलं तुम्हाला ताजमहल पाहायचं आहे की खऱ्या अर्थानं सोन्याचं प्रतीक असलेलं तुम्हाला गोल्डन टेम्पल, तर त्याने सांगितलं मला जे रायगड पाहायचं आहे, ज्या राजानं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या राजाचं रायगड पाहायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता या बॉलवरती धाव मिळती आहे ती एक न स्कोर पुढे चाललाय. धाबा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 7 या आकड्यावरती. अपील तुम्ही पाहिली इथे काय घडलंय. फर्स्ट टीमला फिल्डिंग थोडी खराब झाली. धाव करण्याचा प्रयत्न केलाच नाही. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत धाबा धावपलकावरती तुम्ही 7 पाहता. पहिला बॉलरनं खऱ्या अर्थानं 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट. त्यानंतर राकेशने धाव खर्च केली, त्याला 1 विकेट. या ओव्हरमध्ये डोनाल्ड आला. यस्या उद्ध्वस्त फर्निसाठी स्टँड बॉलनं केली 21, घेतलाय चुंबन, विकेटचं पतन. आणखीन 1 विकेट. छत्रपती शिवाजी महाराज नेरेबीला आणखीन 1 धक्का. हेच ते रायगड ज्याच्या पावन स्पर्शानं त्यानं खऱ्या अर्थानं 16व्या वर्षामध्ये स्वराज्याची स्थापना केली. याच रायगडाच्या पावन स्पर्शानं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. याच पावन वर्षानं आधी क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके याच रायगडनं दिलं. याच रायगड भूमिपुत्रांचे कैवारी दीपा पाटील खऱ्या अर्थानं याच त्या रायगडनं दिलं. आणि हे रायगडच्या भूमीवरती सिद्धी करवले गावामध्ये क्रिकेटचा गजर तुम्ही आम्ही एन्जॉय करता. आणखीन 1 डॉट बॉल. डोनाल्डची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या झाल्याच पाहिजेत. तिन्ही गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं आज झांसरच्या चाहता वर्गाला खुश केलं. या ओव्हरमध्ये धाव आली 1 आणि विकेट मिळाली ती मात्र 1, ज्यामध्ये एक रनआउटची विकेट देखील आली. आणि अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 7. प्लस देखील सामना जिंकला. आणि तलोजे मस्कूरचे राजेशजी पाटील, हेमंतजी पाटील हे देखील मॅचला एन्जॉय करतात. या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचं बद्धुतुल्य मित्र आपलं स्वागत आहे. आणि आवाज तुम्ही खऱ्या अर्थानं साई राजेंचा देखील एक इनिंग मध्ये ऐकला. साई राजे हे देखील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं स्वागत आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज क्रिश गोंधली आला. क्रिशला मी जवळून पाहिला. डान्सर प्रीमियर लीग ज्यामध्ये खऱ्या अर्थानं संधी भेटली, ज्या संधीचं सोनं केलं. आज या टीम मध्ये आपल्याला जागा मिळाली हे महत्वाचं आहे. त्याची मेहनत, त्याची पराकाष्ठा. पहिलाच बॉल उडवला, गॅप मध्ये बॉल चालला.
लॉंग ऑन मिड विकेटच्या फिल्डरला बीट करून पहिला टप्पा घेत या पूर्वार्धाचा पहिला चौकार. ज्याच्या बॅट मध्ये चौकार आला शंकर जाधवला तुम्ही पाहता, त्याला मोठे फटके हवेत. आतापर्यंत रन संख्या 11 या आकड्यावरती. हा बॉल देखील डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर जी 40+ ही मॅच झाली खऱ्या अर्थानं विनर विनर मध्ये. सेकंड राऊंडची पहिली मॅच या तळोजे मजकूर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आणि त्याच्यानंतर जय गणेश्वर धानसर 40+ या दोन टीमचे कॅप्टन उपस्थित व्हायचंय तुम्हाला. इथे मिस टायमिंग की फ्रॉफल टायमिंग, फ्रॉफल टायमिंग नाही मिस टायमिंग. लॉंग ऑन ला उभा फिल्डर त्यानं टिपलाय झेल राकेश मोरजी. थँक्यू रिजे. पुन्हा एकदा मी प्लीज विनंती करतोय तळोजे मजकूर 40+ या कॅप्टनला आणि त्यांना फाईट करणार आहे तुम्ही पाहताय जय गणेश्वर धानसर 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. या धानसर 40+ आणि तळोजे मजकूर 40+ टॉस साठी या. बघा ऑफिशियल कॉल तुम्हाला आम्ही देतोय. पहिल्या इनिंगला तुम्ही टॉस साठी उपस्थित असणं गरजेचं आहे प्लीज. विकेट मिळाली आहे क्रिशला, विकेट मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती क्रिशच्या चौकाराला, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल 1 विकेट. यंगस्टरना जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं कसं करावं हे नक्कीच दाखवलं क्रिशनं. क्रिशचं भविष्य मित्रांनो सरळ डाऊन द ग्राउंड. हा पटका लाजबाब क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा विकासचा संघर्षाचा षटकार. धावा धावपलकावरती तुम्ही 17 पाहता. या प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये तुम्ही त्यांना खेळताना पाहाल. खऱ्या अर्थानं त्यांचं स्वप्न दादांचं नक्कीच पूर्ण झालं आणि आता तुम्ही पाहता की संतोष शेठ नगरसेवक बाबा पण त्यांच्या सौभाग्यवती विजयसिंह ताई नक्कीच नगरसेवक झाल्यात. बॉल चालला लॉंग स्टॉप बाउंड्रीला इशा दिशेनं आलाय. हा चौकार चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 21. या दीपक शेठ पाटील दादा तुमचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं गोल्डन मॅन आहेत, क्रिकेटला प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि आमदार चषकाचे दमदार आयोजक आहेत संतोष शेठ पाटील. जर तुम्ही मॅचला एन्जॉय करत असाल तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. डीजे चला 2 कॅप्टन उपस्थित आहेत. बघा ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची जाणीव आहे दादा. दोन्ही 40+ चे कॅप्टन उपस्थित आहेत. शेवटचा ओव्हर डेट ऑफ स्लोगुन हणामायचं षटक खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला तुषार पोरजी. आज हनुमान पोरजी नाही आहेत टीम मध्ये, खेळत नाही की काय, इंजर्ड आहेत, अनफिट आहे. नक्कीच अनफिट असल्यामुळे ते खेळत नाही. उडवलाय बॉल, कॅचेसचा कॉल डोनाल्ड आहे त्याच्याकडनं झाली आहे चुकी. अशा चुका आम्ही कमी पाहतो डोनाल्डकडनं आणि असं वाटलं डोनाल्डनं कॅच पकडली की काय. स्वतः देखील निराश आहे की कॅच माझ्याकडनं सुटली कशी. हे डोनाल्ड विचार करतोय. डोक्यावरती जे हात पाहिले, पाय पाहिले तुम्ही पाहताय, सॉरी डोक्यावरती त्याचा हात तुम्ही पाहिलंय. या बॉलवरती धाव मिळाली 1.
चला माफी असावी. फटका चांगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर बॅक पॉवरफुल स्ट्रोक षटकार. फेब्रुवारी सर्वात भारी म्हणजे 19 फेब्रुवारी नव्या जल्लोषात खऱ्या अर्थात नक्कीच साजरी होतीये या सिद्धी करवले गावामध्ये. आदर्श खऱ्या अर्थात शिका नक्कीच. ओमकार पाटील आमच्या सोबत आहेत. रात्रीचे ओमकार मडवी आमच्या सोबत आहेत. रात्रीचे 12 वाजले की नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत थोडी हसी मजाक करू. ही मजा आहे, प्रेम आहे. ओमकारला खूप प्रेम दिलंय सिद्धी करवलेला. डीजे जर त्याचं संगीत असलं, एक संगीत झालं पाहिजे ओमकारचं. विकेट किपर बीट झालेत. डॉट बॉल रन स्कोर बोर्ड वरती 28 तुम्ही पाहताय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच धानसर 40+, तोजे मस्कूर 40+. कॅप्टन उपस्थित आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. जेल कॅचेचा कॉल विजय पोरजी पकडलाय जेल विजयनं. विकेट तुषारला मिळती आहे. एक मिनिट. नारायण मामा पाटील बुरदुल हॅलो. या नारायण मामा पाटील बुरदुल साहेबांचं शुभागमन झालंय. या आपलं सहर्ष स्वागत आहे. या मामा आपलं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. फटाक्याच्या आठीच बाजूनं मामांचं स्वागत झालंय. नाईट खऱ्या अर्थानं स्पर्धेचे नितेश शेठ पाटील जे आयोजक आहेत त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत. आणि जाऊयात लगेचच. बघा फटाक्याच्या आधीच मध्ये स्वागत झालं. आपण टॉस करू. या 2 टीमचे कॅप्टन 40+ तलोजे मस्कूर नारायण शेठ पाटील बुरदुल शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धानसर 40+, जय गणेश्वर धानसर 40+, आणि त्यांना फाईट करतीये. तुम्ही पाहता 4 ओव्हरची मॅच. तलोजे मस्कूर 40+. टॉस केला जातोय. चला टॉस जिंकला धानसर 40+. मान्यवरांना विनंती करतोय. चला तलोजे मस्कूर आपण थोडी चर्चा करू. दीपक दादा बोलतील नक्कीच, कॅप्टन आहेत. चला दीपक दादा काय म्हणाला. 40+चं क्रिकेट हल्ली खऱ्या अर्थानं रायगड ठाण्यामध्ये डेव्हलप होत आहे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन घेणार आहात. फिल्डिंग फर्स्ट. 4 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतला. धानसर 40+ या सीझनला ट्रॉफी त्यांचे खऱ्या अर्थानं नक्कीच त्यांना मारल्यात. फॉर्म मध्ये 4 ओव्हरमध्ये किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 4 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी धावत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही देखील आमदार चषकाचे एक दमदार आयोजक आहात. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल, कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना. आणि 40+चं क्रिकेट आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक टीम आपण पाहतोय, त्याबद्दल काय म्हणाल. आमचे परम मित्र योगेंद्र यांनी आम्हाला खेळण्याची चान्स दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि त्यांचा प्रेम असाच राहून द्या आमच्यावर बस. हे होते दीपक दादा. तुम्हाला खूप साऱ्या बऱ्यापूर्वक शुभेच्छा देऊ. चला तुम्हाला पुढच्या नेक्स्ट मॅच तुम्ही पाहता. जर इथे कॅप्टन धानसरचे ते देखील बोलतील. काय म्हणाल दादा, तुम्ही खऱ्या अर्थानं टॉस गमावलाय. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं. आम्ही बॅटिंगच घेतली असती. टॉस जिंकला असता तरी आमची रणनीती हीच असते. तुम्ही आता बॅटिंग तुमच्या मनासारखं झालं. बॅटिंग आली 4 ओव्हरमध्ये किती टोटल मारणार. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय म्हणाल. खऱ्या अर्थानं 40+चं क्रिकेट हल्ली डेव्हलप होत आहे. या स्पर्धेचे ऑर्गनायझर
ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली हे तुम्ही पाहता ही क्रिकेटचा भव्य दिव्य मेळा आज सिद्धिकरणाच्या डे नाईटचं फॉर्मॅट योगेंद्रदादा पाटील पाहता पेशानं खऱ्या अर्थात राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे त्यांचं प्रभाग क्रमांक मनसेचे ते अध्यक्ष आहेत एकचे आणि राजकीय क्षेत्र सोडून खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे हनुमानदादा पाटील असतील जे उपाध्यक्ष आहेत या मंडळाचे यांच्या स्वप्नानं यांच्या पूर्ण गावानं आणि या टीमनं जे आमचे दादा असतील खूप सपोर्ट केला आणि काय म्हणाले आयोजनाबद्दल आणि कसं वाटलं इथं खेळताना खेळताना खूप मजा येतो इथे आणि आयोजन तर एकदम सुंदरच आहे. योगेश दादांचा आभारी आहे आम्ही की आम्हाला इथे एंट्री दिली. हे होते डान्सर 40+ कॅप्टन खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॉल आलाय टॉस जिंकलाय तलोजे मजकूर 40+च्या कॅप्टन दीपक पाटील फिल्डिंग साठी ना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. नितेश पाटील जे खऱ्या अर्थानं बुरदुल्स आहेत ज्यांची एक नाईटची भव्य दिव्य स्पर्धा पाहतो त्यांचे वडील आहेत खऱ्या अर्थानं नारायण शेठ मामा पाटील बुरदुल मायेची शाल ना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. मामा तुम्हाला हे सन्मान चिन्ह या स्पर्धेची नक्कीच नेहमी आठवण देऊन जाईल आणि तुम्ही इथे आलात खऱ्या अर्थानं प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि जाऊयात ही खऱ्या अर्थानं फ्रेश मॅच कडे जिथे उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा जयगणेश्वर डान्सर टीमला आवाज याच रायगडच्या मातीतील तुर्बे गावाचा आमचे बंधुतील मित्र साहिजी पाटील सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सौरभ पाटील. दमदार आवाजाचे धनी आमचे परममित्र सौरभ पाटील यांचा आवाज आपण ह्या अगोदर ऐकला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 28 धावा. 29चं छोटं चॅलेंज आहे परंतु क्रिकेट खेळच असा आहे जहा हर प्रेडिक्शन फेल है वो क्रिकेट का खेळ आहे. जरी अनुमान लावत असला की धावा कमी आहेत सहज बनतील तरी देखील मशक्कत करावी लागेल कारण की कमी धावसंख्येमध्ये देखील सामना आपण मांडताना पाहतो. अनेकदा लो स्कोरिंग हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. तसं घडेल का? पहिला चेंडू खेळायचं होतं खरं तर ऑफस्टिकला खेळायचं होतं परंतु बॉल आलाय तो ऑन साईडला मिडॉन जिथे तैनात आहे त्याच्या हातात बॉल जाईल आणि पहिला डॉट अजितला आपण पाहतोय. बॅटिंगमध्ये फार धावा तो बनवू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये चमक त्याला दाखवावी लागेल. सलामीर फलंदाज राकेश आणि साथीनं डोनाल्ड पोर्जी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक. स्क्रीनवरती दे धडक फटका आलाय कडक आलाय षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट आणि त्यानंतरचा हा पलटवार राकेश पोर्जीचा. फटका हा देखील लाजवाब. क्रिकेटचं तंत्रमंत्र सारे काही पाहायला मिळत आहे. स्क्वेअर कटचा नजराणा बॉल सीमारेषा पार फरार चौकार. नक्कीच सध्या तरी धानसर गावाला गावची गावदेवी माऊली पावली असं म्हणावं लागेल. 40+चा संघ देखील पहिला सामना जिंकला. दुसऱ्या मॅचचा जर विचार केला तर रेग्युलर संघ जो प्रिव्हियस मॅच मध्ये खेळतो तो देखील अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अजितच्या अगेन्स्ट दमदार कामगिरी. फटका फसला. झेलची दाट शक्यता. स्वतः गोलंदाज पुढे सरकला टिपला झेल कॉटन बिहानच्या माध्यमातून फलंदाज बाद. कॉटन बोल्ट आपण जरूर ऐकत आहात. आपल्या विभागातील एक नामांकित डीजे ऑपरेटर डीजे साऊंड सिस्टम म्हणून ओमसाई डीजे यांना जरूर आपण ऐकत असता. मैदानाच्या आतमध्ये तुषार आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी जी गीतं वाजवली जात आहेत कारण की जगात भारी माझ्या राजाची शिवजयंती 19 फेब्रुवारी आणि जरूर ती आठवण आणि त्याची चाहूल सध्या तरी डीजेनं लावून दिली आहे
कारण की हा सण हॅलो. भारतीयांमध्ये अगदी जल्लोषात साजरा होतोय. अरुणजी पाटील तोलते मजकूर साहेबांचा शुभागमन झालाय. या साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावरती. कॉटन बोल्टच्या माध्यमातून यश पहिलं संपादन केलं अजित गवते. खरं तर ह्या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. नेहमीच ज्याच्या नावानं संघाची ओळख देखील आपण पाहिलं. बॅटिंगमध्ये सपशेल अपयशी ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये त्याच्या विरोधात 2 मोठे फटके आले, परंतु अंततः त्यानं विजय मिळवलाय खरं तर फलंदाजावरती. कारण की बाद राकेशला केलं नवीन फलंदाज. या संघाचा महत्वाचा खेळाडू जेन्युइन ऑलराऊंडर तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला नॉन स्ट्राईक वरती डोनाल्डला आपण पाहू शकाल. भरोशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड. समोर खेळतात बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा षटकार. डगआउट मधनं सेट होऊन तुषार मैदानाच्या आतमध्ये आल्या ठोकलाय षटकार. फुल टॉस बॉल पुन्हा प्रहार. वन्स अगेन 2 इन अ रो. सलगचा दुसरा. 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकत असताना सामना लवकर फिनिश करण्याचा इरादा आणि वेल वाचवला जातोय मी म्हणेन आयोजनकर्त्यांचा. कारण की ह्या षटकातच मॅच खुली केली. धावा धावफलकावरती 22 धावा. लक्ष फक्त 29चं गाठायचं आहे आणि आता आवश्यकता फक्त 7 धावसंख्येची आणि चेंडू तब्बल 24 शिल्लक आहेत. मिळतात याचं कारण की बॅटिंग मध्ये ज्या पद्धतीनं आशा अपेक्षा होती तसा खेळ झाला नाही. टॉस जिंकत प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती. धाडस केलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे ब हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॅटिंग मध्ये धावा झाल्या नाहीत आणि याचं कारण की हा संघ थोडासा बॅकफुटला आला. खरं तर आपल्या विभागातील एक नामांकित संघ सध्या तरी जय गणेश्वर धानसर खेळतो. त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही गोष्टी पॉवरफुल आहेत आणि ते सध्या पाहायला मिळत आहे. स्लोवर चेंडू पुष्कर आळेत. हलक्या हाताने कट करायचं होता, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल. धाव मिळणार नाही. डॉटनं सुरुवात या षटकाची. तर सुरुवातीला धावा कमी होत्या. पॉवर प्लेमध्ये विकेट यायला हवे तर डॉट बॉल पर्सेंटेज दाखवायला हवं होतं, तसं घडलं नाही. आणि या मॅचवरती पूर्णतः वर्चस्व सध्या तरी आपल्याला जय गणेश्वर धानसरचं पाहायला मिळतोय. फक्त 7ची गरज आणि चेंडू 23 शिल्लक आहेत. इथे देखील कट करत असताना डेलिकेट टच बॉल जाईल तो अगदी नो बॉल देखील आहे आणि +4 5 मिळतात. 4 स्टेप पंच माने. दोन धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. अगदी 2च षटकामध्ये सामना जवळ फिनिश करण्याच्या उंबरट्यावरती. रिव्हर्स खेळायचं होतं पुन्हा त्याच गॅप मधून अगदी गोलीच्या वेगानं. आउटफील्ड फास्ट बॉल सीमारेषा पार चौकार आणि विजय संपादित केलाय तो टीम जय गणेश्वर धानसरनं. अभिनंदन. हार्डलक टीम नेरे संघ आपण दूरवरून इथे वेळेत उपस्थित राहिला आणि या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले देखील मनस्वी आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. यानंतर पुन्हा आपण वळणार आहोत 40+ फॉर्मॅटच्या दिशेनं, जिथे सामना पाहायला मिळेल जय गणेश्वर धानसर 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट तलोजा मजकूरचा 40+ संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड करूनच मैदान सोडायचं आहे. दोन्ही टीमला पुन्हा शुभेच्छा असतील. मॅच जशी सुरू होईल मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि आवाज असेल खेळाच्या पहिल्या सत्रासाठी लवेश दिघे यांचा आणि तुर्तास प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं वळूया, जिथे आमचे सहकारी मित्र सौरभ पाटील उपस्थित आहेत. थँक्यू.